कार्यक्रम सुरू व्हायचं आधी दर्शन चालू झाले. मामाचं म्हणणं आहे धोंडू कोंडू यांच्या तमाशामध्ये असं वगनाट्य होणार नाही, असं वगनाट्य आपल्याकडे होणार आहे. आता आपल्या समोर दिलीप जोगी वगनाट्य तमाशा मंडळ सहर्ष सादर करत आहेत एक विनोदी तुफान वगनाट्य, ज्यामध्ये या नाटकाचा कुठल्याही कोणत्याही घटनेशी काही संबंध नाही. याच्यातील पात्र सगळे काल्पनिक आहे, त्यामुळे कोणीही काही मनावर घेऊ नये. आणि आपल्या समोर सादर करत आहे तुफान विनोदी रंगबाजी. सुरुवात करत आहे तुफान रंग विनोद. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी भाटगडवाडी गावचा ग्रामपंचायतीचा शिपाई झाले 30 वर्षापासून मी भाटगडवाडीच्या ग्रामपंचायत मध्ये शिपाई. माझ्या समोर आले सरपंच आले, उपसरपंच आले, चेअरमन आले, पोलीस पाटील येऊन गेले, तरी 30 वर्षापासून मी तिथंच आलो. आणि माझं नाव आहे बल्लू. मला बल्लू शिपाईने ओळखतात माझ्या गावामध्ये. आत्ताच आमच्या गावची ग्रामपंचायतची निवडणूक झाली. आता नवीन उपसरपंच, सरपंच आणि पोलीस पाटलाने आता पेपर झाला, आता झाला. हे नवीन आहे. सगळ्या जुना माणूस म्हणला मी तर मग मी बल्लू शिपाई. आमचं गाव तसं लय चांगलं. आणि आमच्या गावामध्ये अजिब शेड पण आले. वा आपको देखिए तो मेरा दिल तो गुटरगू होगा. अरे मैं हमारे पंचायत के सदस्य की तरफ से, हमारे नाटिका के सदस्य की तरफ से आपका शुक्रिया अदा करता हूँ. सही में आपका सही शुक्रिया अदा करता हूँ. इसके बावजूद हमारे वो कारभारी भगवान भाऊ नहीं ये साल तो हमारा दिल तुम्हारे पे फिदा है. और सही तुमने तो हमारे दिल पे बात छीन ली है. ये साल हमारे दिल के जैसा किया है, उसके लिए भी आपका शुक्रिया. तो ठीक है. आमच्या गावाकडे बोलवता. आमच्या गावामध्ये असे नवीनच आता सरपंच ते माझ्या हाता घालून नाही. सरपंच केले, सरपंच केले, मी एका तरी मुद्देल मी आणि जगायचा पण यांना आता चुरून कार्यक्रम करतोय आमचा. आणि मला जोडीदार आहे मा केलरकर आहे. मी शिपाई येतो त्याला काही म्हणजे माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही. त्याला माहिती नाही सगळ्या गोष्टी नाही. तुम्हाला भेट घालून देतो. त्याला आवाज देतो मी त्याला. अरे कलाकार माईक बंद झालं. राम राम काय कलर का तू काय भेट नाही काय नाही तुझी. हा अरे भेटीला पूर्ण ग्रामपंचायतचा हिशोब बिना पाण्याचा आहे आपल्याकडे. त्याचा काय हिशोब झाला ठेवला सगळा ठेवले. फक्त पाणी घेत राहिले नको बाबा घरी सगळे हिशोब घेणारे पैसे केलं आपण ते सगळे. मग मी काय म्हणतो आता आपण काय करू नवीन सरपंच ते झालेले ना निवडून आलेले आपल्या सरकारला कसं सुरू असं काय करायचं हे फक्त तू माझ्या पाठीमागे सगळं लिहून ठेव ना. आपण लिहून ठेव पण जे ना जे खाल्लं ते नको लिहू. हुशार आहे तू आता मी जसं म्हणतो सगळ्यांचं 100% हा आता लिही ना. बाकीचे काय म्हणतील ते त्याला आला जाऊ दे. त्याला जसं करून तसं करून दे. मी फक्त हजर आहे. जॅकेट घाल तू आता घेऊन देतो मी तुला. त्यांना घेऊ दे. आपण बघू काय करायचं. राम 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 राम.
आताच झालेल्या निवडणुकीमध्ये गावानं मला केलं काय केलं बाजूला मतदान केलं आणि मग मी सरपंच झालो. आता सरपंच झालं तर मागायला काळामध्ये जे आता 30 वर्षामध्ये झालं ते कोणा काही केलं नाही ते आपल्याला करणं आहे. हा आता ते जमू नये आपल्याला असं तर काही जमू देत नाही पण या एका घंट्यात या जमून आता याला बी आज रे याला करायचं सरपंच हा मी झालो सरपंच केलं उपसरपंच पोलीस पाटील तुम्ही परीक्षेतून आत्ताच झाले 2 दिवस झाले पण तुम्हाला काही ढेकळा अजून आपल्याला करणं आपण झालो सगळे नवीन गावची भावना गावाला केलं आपल्याला हा सरपंच हा आम्हाला दोघांनाच केलं तुला नाही केलं हा बरं मी काय म्हणतो आपल्याला काही जास्त माहित नाही पण आपल्या ग्रामपंचायतला जे शिपाई कलर आहे ना हे जरा चाटक्यावर ध्यान ठेवायचं पण हा नाही घ्यायला ते सगळं घेणं पडा हा परंतु आपल्याला कामं करणं आहे आता आपल्याला रोडचे काम करणं आपल्याला योजना नाही आपल्याला पाण्याची योजना नाही गाय गोठा नाही आपल्या गावात शाळा बांधाय शाळा बांधणे याची हा तुमच्याकडे नाही तुमच्या गल्लीच होईल फक्त ते गल्लीचे लाकडं पहिले उचला केलं हा ते जास्त हा त्या पुढे बांधणार हा तुम्ही काय म्हणतो की आपला शिपाई कलर बोलून घ्या बरं. हा ए बल्लू बल्लू कलर बोलून घ्या ना सुनी झाली ग्रामपंचायत सुनी झाली अरे आम्ही सरपंच झालो उपसरपंच झाला आम्ही नवीनच पोलीस पाटील झाला तुला हे दोघांना सर दिसत पण मी तर दिसत समजा दिसतो म्हणून तर म्हणलं भाऊ अभिनंदन नवीन सरपंच झाल्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद धन्यवाद आम्हाला आणायला शिपाई ठेवा अरे तुमच्यावर समजदार आहे सगळी ये स्वागताला फडका येत तरी आणलं ती मी काय म्हणतो आता आपल्याला मागायला 30 वर्षामध्ये काही झालं नाही त्याच्यामुळे आपल्याला गावात आता प्रत्येक योजना राबवली आणि गावाचा आराखडा तयार केला आपण गावात शाळा लाईट पाणी रस्ते गाय गोठा काय असेल पुऱ्या योजना आपल्याला आता जिल्हा परिषद पंचायत समितीमधून आणलंय त्यामुळे हे सगळं कोण करणार आहे आम्ही करणार आहे म्हणजे आम्हाला विकास बी करायचा आहे आणि आम्हाला प्रगती बी करायची हा तुला सांगतो गावातल्या शाळा कोणी आणल्या गावात पाण्याची लाईन कोणी आणली गावात संडास कोणी आणले गावात पाणी कोणामुळं तुमचे लग्न कोणामुळं तुम्हाला पोरं कोणामुळे कपडे काही सगळ्या योजना घेऊन येत का मी काय म्हणतो इथं आपल्याला गावाचं काम करणं आहे गावाचा विकास करणं आहे गावात या योजना राबवल्या गेल्या पाहिजे आपण तुम्ही अशी ग्रामपंचायत सोडून चालू नका ना वगैरे अहो पण तुम्ही पहिलेच म्हणायला लागले पहिलेच योजना केल्या यांना किती उड्या मारून
यांना किती काय म्हणजे अरे बाबा शेवट आपल्याकडेच आहे. हा. याला काय नाही आपलं, त्याला घरी दूध कळवतं. तलावात देऊन टाकायचं. याच्या गोड्यातलं काही काय आपल्याकडे आहे सगळं. अरे बाबा हो, मी काय म्हणतो आपल्याला हे काम करणार पटकन. आता हे कामाला लागत तुम्ही लवकर आला करा. आपलं तयारच आहे रोजगार आणि त्याच्या करता तुम्ही अर्ध का आम्ही म्हणजे आपण पण सरपंच एक काम करा हा त्याच्या अगोदर एक गोष्ट आहे हा. आपल्या गावची जत्रा येऊ राहिली आता हा मग जत्रा आहे या ना. जत्रेसाठी आपल्याला इथं बाई माणूस तमाशा मंडळ आणावं लागणार आहे पागल झाला का तू? अरे गावाचा सरपंच झालो तू म्हणजे बाया नाचन बाया अरे, नाचन. तुमच्यावर विश्वास आहे. हा. त्याचं म्हणणं बरोबर आहे. आपल्या तिकडे पाण्यात बहीण असली ना हा. ठीक पाहिजे होत असतो. तुमच्या का आता तिकडे नाचायची का? नाही, हे खरं आहे. आपल्याकडे बायांना तमाशा गिमाशा आणत्या. बायांना सुद्धा म्हणे पांढऱ्यामध्ये जर ती मुठली नसलं, ती कधी हे नसलं. पहा, हे जमणार नाही. गावात तमाशा बिमाशा येणार नाही. नवतरुण पोरं बिघडते त्याला. आणि हे काम आपल्याला करायचं नाही. हो, सरपंच. त्याला आपल्याला सरपंच झालो लोक लगेच आपल्याला हो, तुम्ही- हे लागते ना. लगेच 4 दिवसांनी सरपंच झाले. तुम्ही असं कसं होते हो? हा. आता जेवढे बी सरपंच माझ्या समोर झाले सगळ्यांना गावामध्ये बायांनी तमाशा मंडळ आणलं. काय बदला गेला? हो, येऊ थेट. खरं आहे ही गोष्ट? मग आमचं पडत काय? बायला म्हणजे सरपंच लग्न केलं आहे बायला. ती सोयी आम्ही तिकडे गेलो तिथे संतोषाच्या आदरकीच्या कंपनीत तिकडे तिकडे जाऊ नका. गावात आपलं घर काय करताय? आता तुमच्या घरात ठेवा मग. मग त्याला मग तुम्ही ते करा. जायचं काय आता? गाडी गाडी करा आणि काय पहा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. तुम्ही कमाल गाडी गाडी गिडी काही घराची गरज नाहीये. हा. तुम्ही दिसत्या या जगात आणखी सरपंचच नाही. अरे बाबा हे जर गाडीत टाकले ते हे अशी बी दिसत नाहीये. हे दोन्ही. आणि तुम्ही माझ्या इज्जतीचा पंचनामा करता का गाडी करा? काचा लावायचं काम आहे, तुम्ही तशी दिसत नाही. काचा. याला कळा कोण ते बाय आणि आलं तर मी काय म्हणतो जावं लागलं तिथे मला. जावंच लागेल मग. हो काय? नाही नाही सरपंच. मी- हो, अरे आम्हाला बा, योजना तुम्ही गेला आहे. ना, मी काही बोलणार नाही बरं. हे बाया बिया आपल्याला एका इज्जतीचा कचरा करते का तुम्ही? 30 वर्ष झाले. अरे आपण त्याला 30 वर्ष झाले. 30 वर्ष जातो शाळा सरपंचाला घेऊन जातो. हा. बाया माया ओळखीच्या तमाशा मंडळाला माया ओळखीच्या. अरे बंधू, अरे आमची नवीन बॉडी आम्हाला आम्हाला माहित नाही एवढं. पहिलीपासून छे, 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 छे. अरे ते. तुझी तरी नवीन बॉडी आली तो मी जुनी ना. मी आणतो ना. पैशाचं नियोजन आपल्या सरपंचाची वरांडीतून द्या. हा. नाही 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 वरांडीतून वरांडीतून. सरपंच तुम्ही संडास खा नाही तो रोड खा. पण बाई आणायची. मग म्हणजे खायला लावून आणायची. बरं. मग जायचं का आता? मग चला चला मग. चला तिकडून. अरे तुम्हाला रस्ता माहितीये का? मला माहितीये सांगा. रस्ता तुलाच माहिती ना. तुम्ही मला पाठीमागे घ्यायचं का? मला तुमच्या पाठीमागे घ्यायचं. हा ते आहे. हा ते नाही केलं बरं. अरे बंधू, हा, सरपंच हे हा, मग सरपंच मी आहे. हा. तुला कसं आहे गुरुला मी थोडं दबलं ना. आता आपण बाहेर राहताना public मध्ये का? मला नाही यायचं तमाशाच्या बाई. आज मी चाललो घरी. अरे तुम्ही नवीन नवीन निवडून आला आपण हा. तुम्ही दोघ जण मी तर पोलीस पाटील जुना अरे तू परीक्षा देऊन राहिली आता तुम्ही. पहिल्याच्या हाताखाली खायचं सारं माहिती त्याला सारं माहिती आहे काय काय खायला कोण काय काय खायला. संध्याकाळी बी खायला. याच्या काय झालं माझे पाय दुखून राहिले. एका जणानं माझे पाय दाबून द्या. सरपंच दाबा तुम्ही तुम्हाला गरज जास्त तुला मी ती याची मशीन घेऊन येतो जरा. कशाची? ती आपल्या सलून मधली. माझ्या घरी आहे की. तिला जाऊ. हो आपल्याकडे आहे. पटकन द्या दाबून. नाही तर मी लेट. मी चाललो माझ्या घरी.
हा, हे काम करा ना, ते पाय दुखत होते ना, माझ्या घरी नळ लावस मशीन आहे ना. चला कुठं अरे मा बाई. अरे तमाशा आला. बाबा हा, हे माहितीये काय येतं काय आहे? हे आपलं परम जुनं दैवत आहे हा, सगळ्यांना त्या पाया पडायचं पाय पडा. आपलं काय म्हणणं, काय दैवत काय आहे? अंडा वाचून. वर्षा वर्षापूर्वी आपल्या गावाची म्हातारी लागली होती. बरं झालं तो. असं हे निघतं. बरं झालं तो आम्हाला उचलायला नाही लागला. पिंडा म्हणून. आता काय झालं? आता इथून पुढे जाताना लय आवड वाटतंय. कशी? आता एक काम करायचं. आता इथून पुढे गेल्यानंतर काय होणार माहिती का? मी म्हणून बल्लूजी की म्हणा की जय. जय. काय म्हणतो? जय. बल्लूजी की जय. हा. चला. बल्लूजी की जय. बल्लूजी की बल्लूजी की अरे, तो सरपंचाची जय म्हणाला पाहिजे, तू बळूची की जय म्हणून राहिला? अरे या मार्गामध्ये संकट आहे. बल्लूजी माझं नाव घेतलं तर झडपण मी जुना माणूस आहे. जुना माणूस आहे. बोलतो मी तुम्हाला. त्या बाळाचं ते वर खडे पडेल इथं. जुना माणूस आहे, साऱ्या याद यायला माहिती ना. हा. आता हा आला बा तमाशा मंडळ. हे तमाशा मंडळ आहे का? हा आता तुमच्यामध्ये तिघामध्ये कोणी शिकेल जास्त? ऐ, सरपंच आहे ना. सरपंच शिकेल हा. हे वाचून दाखवा बरं काय. सरपंच वाचवते. येथे हा नाकात माश्या जात्या. येथे अशा नाकात माश्या जात्या तर काय भेटेल बरं तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये? ते अक्षर थोडे लिहिते, थोडे लिहिते त्याच्यामुळे. अरे भावा तू सरपंच वाचती ना. तू सरपंच वाच. वाचवते. मला पहा पाठ फिरवा. त्याला पहा आणि पाठ फिरवा. जरा चेअरमन द्यायचे. एका नाव घेतलं काय तर. अरे बोलतो वाचा वाचा काय ते. हा? वाचा वाचा. मी वाचू काय? वाचा. अरे याच्या म्हाताऱ्याची जी मी LLB व्हायला याचे चांगले शिक्षण आहे. वाचा का? हा. वाचू मी. अरे वाचा ना. वाचा वाचा. वाच. हा, वाचू. पोलीस पाटील आहे तू? वाचू मी. वाचू ना. थांबलं रे. थांबली करून देऊन येतो. तू वाचून करू. अरे भाई या ठिकाणी देवघराला काय? ते काय माहितीये का? हा. अरे ते तेच आहे ना ते. काय? तेच आहे ते आपण काल वाचून आलतो ते. मग तेच नाव नाही माहिती पण. तेच आहे बाबा ते. काल वाचलं ते. याला म्हणते वाचलं. तेच ते. आम्ही सारे अनपढ आहेत बाबा. हे सरपंच तसं जेव, सरपंच तसं जेव. तू सांग बाबा काय ते? अरे बाबा हो हे त्या दिलीप जोगी तमाशा मंडळ. दिलीप जोगी तमाशा मंडळ. तमाशा मंडळ. मी काय मला काय वाटलं, हे ते नाकात मासे आला. तमाशा. अरे आम्ही दोघी नाही का ऑनलाईन सरपंच मी ऑनलाईन ते तमाशावर बारीक येतं, तर मला दिसलं नाही ते बोर्ड. चित्रवाली किती आहे? आणि याला वाचलं तर तेच होतं. याला वाचलं ते. सरपंच साहेब तमाशावाला एवढा वजनदार माणूस आहे. अरे बा. एवढा वजनदार माणूस आहे का एवढा वजनदार माणूस आहे असा देव करला की मी झाला मी असा घबराय. माणूस एवढा वजनदार लय आहे. वजनदार आहे. त्याच्यात पाय वाटते काय नाही. सध्या इथून पडलं तरी एवढा मोठा माणूस आहे का? लय मोठा माणूस आहे. आणि पाय हा. आता इथं आलो तमाशा मंडळामध्ये तर हा. थोडं वजन जरा आपलं बरं, घे. तुमचं वजन सांगतो हा, मग. तिथं बाया ते आता ते छोट्या आहे का? तुमचं वजन किती सांगतो पण मग आपल्याकडे पहा जरा. हा. बसू आपण ते कोणत्या योजनेत. आता लय येतं तुम्ही समजून आम्हाला. द्या बरं आवाज. अरे मला ओळख ओळखते. हा का? हा. मला ती ओळखत्या त्या बाया ओळखत्या सगळे ओळखत्या मला. असं आहे का? तुला ना हा, हा. पण मग आपलं तेवढं. तेवढं फक्त. हा.
अरे दिलीप भाऊ अरे दिलीप भाऊ अरे दिलीप भाऊ अरे कोण आहे? अरे दिलीप भाऊ अहो या ना इकडे आम्ही आलो सरपंच साहेबांना घेऊन सांग 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 तुमच्या पार्टीसाठी मला लय वजनदार सांगते बरं. लय वजनदार माणूस. आवाजावर आवाज कळला बरं. मला ते कोणतं सांगू का असं? हा, सव्वा क्विंटलचा असेल. काय पोलीस पाटील? हे असं पाय झटका करून आलं. हा? झटका हे कोरोना जायला होते तिला. सरपंच जर पाहिलं गेलं तुम्ही तर म्हणे माणूस लय वजनदार आहे. अरे हे जर चांगली वाट व्हावी तर सापडणार नाही. वजन नाही का 36 किलो 50 ग्रॅम 300 ml. काय ग्राममध्ये मोजले काय त्याला? अहो, ते ना लपून ठेवत्याबद्दल कोणाला दाखवत नाही. त्यांचा एवढा पसारा पाहिजे तुम्हाला काय माहिती? एवढे मोठे दिसते हे 30, 35 बाया सांभाळते ते. खतरनाक माणूस आहे ते. एवढं वजनदार मला का? मग? 35 बाया काय वाटलं? असं वाटलं मला. 35 बाया? नाही, बाय. 35 बाया सांभाळायचं म्हणलं माणूस तर असं होणार आहे. मग म्हणणार नाही तर. हा. संख्येवर किती बाय? त्याला विचारावं लागेल ना. विचारायला मी- अरे, दिलीप भाऊ. नमस्कार. राम 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 राम. अरे सांगा, द्या, सांगा. आता 1 वर्ष झाली आपली भेट नाही गाठ नाही 1 वर्ष मग मी कधी पाहिलं नाही तुम्हाला. आज अरे आले मुसलमान आला होता तेव्हा. अहो, तुमच्याकडे किती द्या करून किती जाते? अहो, मी त्या भडकेलवाडीचा आहे ना भडकेलवाडी वाडीचा मग कोण? मी गडवाडीचा म्हणजे गल्लो 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 गल्लो. अरे गल्लो जाऊ. गल्लोरी बोललो देऊ. टोपण नाव आहे. म्हणलं तुम्ही सरपंच अरे, साहेबांचे घास सोडतोय. सरपंच साहेबांचे घेऊन आलतो म्हणून आमची पार्टी हा आता सांगतो ना सगळं सांगतो मी इकडे आहे का मी तर दमाला बोलू देणार हो दमाला काय माणूस आहे राव. अरे अरे बाबा, इतकं चालू दे यांच्या गप्पा. आता बैठं बैठं राहू द्या. आता काय माहिती मला इकडे कसं आहे. मी बोलू का नको अरे बोलू दे मी राव. किती नाही खरं. सरपंचाचं बोलूच नाही राहिलं. बाया किती आहे बाया? आमचा पूर्ण संच 51 लोकांचा 51 लोकांचं सांगतोय. आणि बाया त्याच्यात 52. बरं त्याच्यात बाया किती आहे बिगर लागण्याच्या पोरी किती हा. एका गावाच्या 25 असतील. म्हणजे आमच्या गावात भरपूर अडचणी आहे. उद्देश ठेवलेला आहे सरपंच आहे ना, तर ते गावचा विकास करणार ना. मुद्दा काय म्हणतात आधार कार्ड आपलं काही असं असं जावं विन्सन तशी आता करायला नाही आमच्या गावामध्ये आधीच भटकत्या काही आता रे, मग तू सांग ना मग काय हे सासरे होऊन जातील हे. गोळा पण आपलं गोळा थोडं. बरं मी काय म्हणतो हा. ते तुमच्याकडे आता बाबांन बरं आहे हो. आता आपल्याला जे इथं आपल्या गावामध्ये नाही ते तमाशा मंडळ आता तुमची वरंगणी गिरंगणी काय होती ती जास्त सांगा ए, बंधू, आता हे विकासाचं बोल ना